नमस्कार. जागर मीडियाची टीम आज आली आहे गणपतीपुळे इथे. गणपतीपुळे मंदिराच्या समोर जो समुद्र आहे तो नेहमीच खवळलेला असतो आणि आज या खवळलेल्या समुद्रात आणखीन एक दुर्घटना घडली आहे. छत्रपती संभाजीनगर येथून आलेली 19 मुलांची पर्यटकांची टीम यापैकी 5 जण समुद्रात आंघोळीला किंवा पोहायला गेलेले असताना त्यापैकी 5 जण अद्याप बेपत्ता आहेत. सध्या गणपतीपुळे पोलीस प्रशासन त्याचबरोबर गणपतीपुळे येथील स्थानिक जी तैराक टीम आहे हे सगळ्यांची सध्या ह्या 5 डेड बॉडीज शोधण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे. पण तुम्ही बघू शकाल की दरवेळी गणपतीपुळे प्रशासन असेल किंवा पोलीस प्रशासन असेल यांच्याकडून वारंवार सूचना देऊनही की समुद्र खवळलेला आहे आणि या समुद्राला एक विशिष्ट प्रकारचा करंट आहे, या पाण्यात जाऊ नका. तरीही माझ्या मागे तुम्ही पर्यटक बघू शकाल अजूनही पोलिसांचं ऐकत नाही आहेत. डेड बॉडीज अजून सापडलेल्या नाही आहेत. पोलीस प्रशासन अजून शोधत आहे. तरीही पोलीस प्रशासनाचं काम सुरू आहे. लवकरच डेड बॉडीज सापडतील असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. आपण बघूया पोलीस याबद्दल काय म्हणतात. आज गणपतीपुळे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगरमधील बिडकीन गावातील काही मुले इथे 19 मुले जवळजवळ ट्रिपसाठी इथे आली होती आणि इथं आल्यानंतर ते समुद्रामध्ये पोहण्यासाठी उतरले. परंतु पाण्याचा न अंदाज आल्याने त्यातील 5 मुले बुडाली आहेत. 14 मुले सुखरूप आहेत. ते सगळे या ठिकाणी सर्व हजर आहेत. सर्वसाधारण हे मुलं 20 ते 22 वयोगटातले आहेत आणि हे 5 मुलं जी आता बुडालेले त्यांचा शोध घेणं सुरू आहे. यामध्ये कोस्टगार्डच्या बोटी आहेत, मच्छीमारांच्या बोटी आहेत. या ठिकाणी स्वतः पोलीस अधीक्षक सर आहेत, मी अपर पोलीस अधीक्षक, आमची सर्व टीम आम्ही या ठिकाणी हजर आहे. इथे जीवरक्षक आणि नागरिक यांच्या मदतीनं त्या 5 मुलांचा शोध घेण्याचं काम सुरू आहे. एवढी मोठी दुर्घटना घडलेली आहे, या संदर्भात तुम्ही इथे येणाऱ्या पर्यटकांना किंवा नागरिकांना काय आवाहन कराल? निश्चितच पर्यटकांना तर यापूर्वीपासून आम्ही नेहमीच सूचना करत आलो आहे आणि आता देखील यात सूचना करणं योग्य वाटते की या ठिकाणी समुद्राचा अंदाज न आल्याने समुद्राची खोली आहे, अचानक त्या ठिकाणी खोली खड्डा निर्माण होतो आणि त्यामध्ये आपण वाहत जातो, त्यामुळे कळत नाही. तर अशी प्रतिकूल परिस्थिती असताना या ठिकाणी समुद्रात कोणी पोहण्यासाठी जाऊ नये. आणि तसं सध्या मान्सूनचा सीझन सुरू होत असल्यामुळे समुद्र अत्यंत रफ आहे, अत्यंत जोरदार लाटा आणि प्रवाह वाहत आहे. त्यामुळे सर्व पर्यटकांनी या ठिकाणी समुद्रात पोहू नये किंवा पोहण्यास उतरू नये. काही असेल तर आपले बीचवर पर्यटन बीच काठीच आपण याबाबतचा आनंद घ्यावा. धन्यवाद. थँक्यू. जागर मीडियासाठी मी गणपतीपुळे येथून मी विभा कदम, कॅमेरामन आयुष जाधवसह. धन्यवाद.